गळक्या शाळांसंदर्भात शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी झटकलेली शाळांच्या दुरुस्तीची जबाबदारी झेडपीच्या सीओंची असल्याचं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी धक्कादायक विधान केलं। झेडपी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना आता वाली कोण असा सवाल उपस्थित केला जातोय। अनेक ठिकाणी शाळांची दुरावस्था झाली, शाळेमध्ये पाण्याची गळती होते, छत देखील शाळांना नाहीये आणि तरी देखील शाळांच्या दुरुस्तीची जबाबदारी झेडपीच्या सीओंची आहे असं म्हणत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जबाबदारी झटकलेली आहे। त्यामुळे आता झेडपी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचा वाली कोण हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। तर गावातील शाळेची जबाबदारी जिल्हा परिषद कार्यकारी अधिकाऱ्यांची असते। मी त्याची दखल घेतली आहे, पालकमंत्र्यांसोबत चर्चा करून योग्य ते निर्देश देण्याचं काम करतो शिक्षण मंत्री दीपक केसरकर असं म्हटले होते। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी। पाहूयात। आपल्यासोबत दीपक केसरकर जी आहे, जे शिक्षण मंत्री आहे महाराष्ट्राचे। सर, अनेक ठिकठिकाणी जी जिल्हा परिषद शाळा आहे भेगा पडल्या आहे, पाणी टपकतात, टोपले ठेवून मुलं शिक्षण करतात, अशा प्रकारचं असंवेदनशील सरकार या ठिकाणी पाहायला मिळतं। हे बघा, सरकार असंवेदनशील बिलकुल नाही आहे। एक म्हणजे मुलांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, परंतु ह्याची मॅनेजमेंट जिल्हा परिषदेकडे असते। संबंधित अधिकाऱ्यांनी ह्याची काळजी घेतली पाहिजे आणि संबंधित त्याच्यामध्ये जिल्हा परिषद सीओ असतात, जे लोक काळजी घेत नाहीत त्यांच्यावर कारवाईसुद्धा जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी केली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। कारण पैसा असतो, जिल्हा नियोजन मंडळाकडून पैसा दिलेला असतो, अनेक वेळेला कंत्राटदार दिरंगाई करतात। जिल्हा परिषदेच्या डीपीसीच्या एकंदर 10% बजेट हे शालेय शिक्षणासाठी राखीव ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या निधीचा योग्य वापर करून मुलांना चांगल्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत। निश्चितपणे आपण सांगितलेल्या गोष्टीचा मी आढावा घेईन आणि संबंधितांना तशा सूचना देईन। सर, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि खास करून हिंगोली जिल्ह्यामध्ये अशा शाळेचे खूप मोठ्या प्रमाण आहे, त्यांचे लाकूड सडले आहे। तर अशा प्रकरणामध्ये सरकारने जर लक्ष नाही दिलं तर मुलं शिक्षण कसे शिकतील? कारण त्या ठिकाणी वातावरण तसं नसेल शिक्षणाचं। शाळेचा मेंटेनन्स हा जिल्हा परिषदेच्या लेवलला केला जातो, तो शासनाकडून केला जात नाही। तरी पण ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तिथं आम्ही शासनाकडून सुद्धा काही स्कीम अंतर्गत पैसे देतो, परंतु जिल्हा नियोजन मंडळाचा निधी राखीव आहे। तुम्ही मला आयत्या वेळेला प्रश्न विचारतायत, त्याच्यामुळे मी त्याची दखल घेतलेली आहे। संबंधित पालकमंत्र्यांशी मी बोलेन आणि त्यांना मदत करायला सांगेन 100%। व्हिडिओ जर्नलिस्ट अमितसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।